बोलता चांगलो जायचे त्यांना नाम. अरे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. ऐका ना, आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. हो, संसार करू नका असं आमच्या संतांनी शिकवलं नाही. संसारी असावे असोनी नसावे. हो, संसार करू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. पण संसार करत असताना परमार्थाचा विसर पडला नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. पण आता नेमकं झालंय असं, आपण परमार्थापेक्षा संसारालाच जास्त चिपकून आहोत. मी विनोदात सांगतो, पण काही काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. एक म्हातारं मरावर पडेल होतं. भगवंताचं नामचिंतन करा, संसार होत राहणार आहे. भगवंताचं नामचिंतन आपल्यालाच करावं लागेल. हो, आपण जे कमवतो ना, आपले वंशज त्याचा मालक होत जातात. फक्त नामचिंतन असं आहे की ते आपल्या सोबत येतं, बाकी काही येत नाही. आणि ते सोबत घेऊन जायचं साधन आहे, ते आपण त्याचा विसर पाडला नाही पाहिजे. कमवू नका माझं दुमत नाही, कमवायला पाहिजे. जोपर्यंत शरीरात जीव आहे, जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत कमवा. पण कमवत असताना भगवंताचा विसर पडता कामा नये. हो, कारण आपला जन्मच तेवढ्यासाठी आहे. आपण नामचिंतन केलं पाहिजे. एक म्हातारा मरावर पडेल होता. मरावर डॉक्टरने चेक कर म्हणे, म्हातारा 3-4 वाजा रावली म्हणे. 3-4 वाजेपर्यंत म्हातारा मरी जाईन आज सांगेल वर. बरोबर 2-2.5 वाजांसू मारले म्हातार. झटका येत नाही म्हातारा असा करे. पोरेशले असं वाटणं म्हणून आपल्या झटका इराना 2 भाव होतात. म्हाताराला 2 पोरे होतात. दाखला मोठा सांगला ना, मोठा भाऊ म्हणे काय पप्पाच्या असं असं करा ना भाऊ. पप्पाने कितलं डबुल जमा करेल, कोटीचा पाडेल काय शे म्हणे. म्हातारा ना इथलं चालेल. दाखला म्हणे भाऊ, मोठा भाऊ म्हातारा असं कराय ना बाप आपला नक्की जाताना बितडा माता आलेलो. दोन्ही पाऊसने बितड पोरांना चालू करते. अख्खं बितड पाटता का रुपया सापडणार. मोठा दाखला सांगे, येडा तू ते बितड पाटता का आता ना बितडा मावळी म्हणे रे. आता ना बितड दोन्ही घेत साठता का म्हाताराना ते चालूच होत. कितलं ठेयचे काय ठेयचे म्हणे बाबाने. आता म्हातारा बोले नाही, ते पोळले सुधरे बी नाही. दोन्ही बी धडा पाटा का घर मोके करली ना. आता काय करा ना, डॉक्टरले बोलावं. डॉक्टर साहेब, म्हातारा फक्त अर्धा मिनिटासाठी का बोले ना, फक्त बोलायला पाहिजे. कारण तिथला मग समजे जाईल कुठे काय ठेयचे असं. डॉक्टर म्हणे अर्धा मिनिटांसाठी तुम्हाला म्हातारा बोलीन, पण इंजेक्शन 40,000 नसे म्हणे. 40 जाऊ द्या म्हणे, असं सांगाय ना म्हातारा तिथलं शेण काय 40,000 ने इंजेक्शन बी देवाय की दोन्ही बी धडा पाडली ना. म्हातारा बोलता होईना अर्धा मिनिटासाठी. म्हाताराले पोरेशने विचार, पप्पाओ असं असं कराय ना, कोठे टीएलचे म्हणे. म्हातारा म्हणे, टीएल नाही रे भाऊ, तून माय घर होते नाही आई बाजूने वंजी पीठ गायनी मागालून ती मी दिले तेवढी मागितली जाते. मला सांगा कितला येडापणा आहे. मरण टाइमने सुद्धा पीठ गायन करता 40 रुपयान गायनी करता. दोन्ही बी धडा पाडल्या 40,000 डुवाय बरकार दिला. कितला येडा आहे लोक संसार मग, कितला येडा आहे. हो, संसारी असावे असोनी नसावे नाही का. हो, अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हो, पण आडे भक्ती करायला सांगा, आडे करतात नाही. आडे भजन म्हणायला सांग, आडे म्हणतात नाही. मग आडे बरं वातावरण छे. दुडामा बटा बाबा कीर्तनले बसे शेत म्हणा, आजोबा म्हणा, बाबा म्हणा, बाप सारखा आजला सारखा. इथला म्हातारा बडे शेत आडे कीर्तन मा. नाही तर बराच म्हातारासनी वय जात तरी सुधरत नाही. कोणती वय मग काय करू. 75 वरीस तर म्हातार स्टँडवर गाणं म्हणरायचं. हे आस्ती निहायत निरात, हे दारू पिनास मी नशा घोटाना बोला रोगे वासती. 75 वर्षी वयमा जर या किडा पाडला नाही, पहिले कितला पाडेल होतो. 75 वर्ष म्हातारा म्हण राहिलं धोकेबाज वतीरती. 75 वर्ष वयमा धोकेबाज तो मुका कट्टा बाजा जीव करायचा. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे. हे
तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई। तेरे प्यार में मैं काना घर छोड़ आ गई, तेरे प्यार में मैं काना घर छोड़ आ गई, तेरे प्यार में मैं काना घर छोड़ आता तरुण भाऊने सांगा त्याचे आडे भजन करा सांग आडे भजन म्हणतात नाही या आडे भजन म्हणा सांग आडे भजन म्हणतात नाही मग या कवय गाणं म्हणतात माहितीये का एखादी पूर्णी असली व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग या पडेल बिताळानं आडे बट्टस आणि पडेल बिताळानं आडे बोटीची रातना 11 पाहिजे ड्युटी चालू होती असली हे पाखरा आजाद केलंय तू बावरे तुन पाखरा तूने आजाद कर रे तुन पाखरू ऑलरेडी आजादच होत रे भाऊ तुन पाखरान फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारान कथा तरी ठेल होत रे बानट सुरत नाले उलट तुन पाखरा लगीन करीन जास 3 वरीस म्हणतात आणि 1 वरीस न पोरग कड्यावर राहत अव चौकमा पटेल राशी आमचं किती पोऱ्या सांगा बघ भाऊ मामा कसा बसला बघ कत जाय तुन पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या देवाच्या प्रति भाव चांगले ठेव ए नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे किया देखते ही देखते हवाले किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे पण आपली वेळ झालेली आहे फक्त आता जाता जाता शेवटचा एक तरुण भावांना माझा संदेश असेल मोजून 5 मिनिटाचा वेळा पूर्ण विराम असेल कोणी जागा सोडू नका वाजले 12 वाजायला 10 मिनिटं बाकी बरोबर ना 10 मिनिटं बाकी 10 मिनिटाचा वेळा पूर्ण विराम करेल फक्त माझा लास्ट अँड बेस्ट मेसेज असेल तरुण भावांना आणि प्रत्येक बसलेल्या माझ्या काकूला आणि प्रत्येक बसलेल्या काकाला माझा विषय आवडेल विश्वासान सांगतो आजची रामनवमी आहे रामनवमीच्या दिवशी इथं बसलेल्या प्रत्येक तरुण पोराच्या बापाला आणि तरुण पोराच्या मायला माझा प्रश्न आहे कोणत्या मायला आणि कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे वर बोट करा कोणत्या मायला वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे वरती बोट करा कोणत्याच बापाला नाही ना वाटत कोणत्याच मायला वाटत नाही ना माझ्या लेकरांना दारू पिली पाहिजे बरोबर आहे ना माया हो आई बरोबर आहे ना कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या लेकरांना दारू पिली पाहिजे पण तुमच्या पोराच्या किंवा पोरीच्या लग्नामध्ये दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात योग्य आहे का ते तुमचा पोरगा पिला नाही पाहिजे असं वाटतं पण तुमच्या लेकरांच्या लग्नामध्ये दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात आणि नाचवतात अरे कुठेतरी ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे कदाचित वयाच्या मानाने काही काही शब्दात माझा तोल जात असेल पण सगळ्यांची जाहीर माफी मागतो आणि मला जर चुकत असेल तर जागा दाखवायला आवडतं तुमचा मुलगा पिला नाही पाहिजे असं वाटतं दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवणं कितपत योग्य आहे
अजिबात साफ साफ चुकीचं आहे. अजून माझ्या तरुण भावांना विचारावं वाटतंय, कोणत्या भावाला वाटतं माझ्या बहिणीचं लग्न एखादा दारू पिणाऱ्या पोराबरोबर झालं पाहिजे? असं कोणत्या भावाला वाटतं दादा? एखाद्या भावानं मला सांगावं, माझ्या बहिणीचं लग्न दारू पिणाऱ्या पोराबरोबर लावायची इच्छा आहे, असं एखाद्या दादानं वरती हात करून सांगावं. कोणालाच नाही ना वाटत, कोणत्याच भावाला वाटत नाही ना माझ्या बहिणीचं दारू पिणाऱ्या पोराबरोबर लग्न झालं पाहिजे, नाही ना वाटत. म्हणजे तुमच्या बहिणीचं लग्न दारू पिणाऱ्या पोराबरोबर झालं नाही पाहिजे आणि तुम्ही दारू पिऊन दुसऱ्याची पोरगीचा हात मागायला जातात. तुम्हाला लाज नाही का वाटत? अरे या दारूच्या नादानं 25, 30 वर्षाच्या तरुण मुली विधवा होत आहे. ते 25, 30 वर्षाच्या तरुण पोरी विधवा होतात. काही पोरं गुटखा खातात. दादा तुम्ही बापाच्या पैशानं खात नाही, पण तेच वाक्य वापरायला आवडेल. आमच्या संतांची शिकवणा, बुडत हे जण न देखवे डोळा ये चोकडबडा म्हणून या. तुम्ही माझ्या धर्माचे आहात दादा. या भावाची तुम्हाला पाया पडून विनंती असेल, जर तुम्ही गुटखा खात असाल तर आज रामनवमी आणि रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकता. आजच शपथ घ्यायची की आजच्या नंतर मी कधीच विमलला स्पर्श करणार नाही, गुटखा खाणार नाही, अशी आज शपथ घ्या. कारण गुटखा काय सत्यानाश करतो माहितीये का? कॅन्सर होतो गुटखा खाल्ल्याच्या नंतर. तुम्ही गुटखा खातात ना, दगडावर थुंकून या. गुटखा खाऊन दगडावर थुंका, 1 महिनाभर दगडावरचा दाग जात नाही. दगडावरचा दाग जर महिनाभर जात नाही, तुमचं फेफड्यांचं काय करत असेल ती विमल कल्पना करा ना. मग काय खायची विमल? विमलमुळे कॅन्सर होता, तरुण पोरी विधवा होतात. दादा दारूच प्यायची असेल आणि विमलच खायची असेल तर कोण्या गरीबाचं नशीब, गरीबाच्या पोरीचं नशीब फोडू नका. लग्नच करू नका. लग्न करू नका आणि गरीबाच्या पोरीचं नशीब फोडू नका. असाच पुढे काय दारू पिपीन मरी जा. कुवारा तुम्हाला मायबाप जाकीन फेक देतील कापड मग उठायची. वीर बसाडा बी ताण राहावा ना तुम्ही. चौघातले महाराज काही लोकांनी, अरे जी माऊली, मी महिला मातांना विनोदात भरपूर बोलतो, पण कधी स्त्री बनून बघा, ते दुःख तुम्हाला कळेल. जन्माला आल्यापासून 20 ते 22 वर्षाची होईपर्यंत मायबापांच्याकडे राहते आणि लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला न ओळखता तुमच्या स्वाधीन होते. ज्या लोकांना बघितलेलं सुद्धा नाही त्या लोकांना मायबाप म्हणून वागते. एवढी उदाहरण करण्याची स्त्री असते दादा. आणि तिचे भाव जर दुखवशाल तर मला नाही वाटत तुम्ही सुखात राहता. कधी एकदा त्या मायच्या भावनांचा विचार करा ना. हो, दारूमुळे काय सत्यानाश होतो. मोजून 2 मिनिटात पटवतो सेवेला पूर्ण विराम. आणि ही दारूची सुरुवात झाली ना माया, या हळदीच्या बँडनं सत्यानाश केला. हळदीच्या बँडनं एवढा सत्यानाश केलाय का? तरुण पोर राहू वयात जाऊ द्या हो, 16 आणि 17 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. ही शोकांतिका आहे आपल्या धर्माची. अरे 16व्या वर्षी माझे माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात आणि इथं 16 वर्षाचा पोरगा दारू पिऊन बापावर मारायला धावून जातो. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. मला तुमच्या गावातलं काही इतिहास माहिती नाहीये. कीर्तनकार रेडीमेड कपड्याचे दुकान असते, पण प्रत्येक समाजामध्ये घडणाऱ्या घटना मला सांगायला आवडतात. असाच एक पोरगा लहानपणापासून दारू प्यायला लागला. एका मित्रानं पडत यावं, बापाला सांगावं त्याच्या, काका व तुमचा बाळू दारू पितोय हो. बापाला मुलगा दारू पितोय, कानाखाली लावली, कानाच्या खाली लावली. मूर्ख तुला लाज वाटते का? अरे तुझ्यासाठी कापड कष्ट करतोय रे, आडा चिकाड रक्ताचं पाणी करतोय आणि तुझ्यासाठी राबतोय का? पुढे जाऊन माझ्या लेकराला कोणाकडे हात पसरवायची गरज पडायला नको, तुझ्यासाठी करतोय. आणि तू दारू प्यायला लागला कमी वय. बापानं कानाखाली वाजवलं, पोराला घरी आणलं. अजून थोडे दिवस झाले. थोड्या दिवसाच्या नंतर काही नालायक मित्र असतात. मित्र पण 2 प्रकारचे असतात दादा. राग धरू नका तुमच्या गरीब भावाचा. बरं, जर एखादा मित्र चुकत असेल आणि दुसरा कानाखाली वाजवत असेल किंवा नाराज होत असेल, आपल्याला आवडलं नाही तुझं वागणं, समजावं मित्र खानदानी आहे. आणि जर तुम्हाला भट्टीवर नेत असेल, बियर बारवर नेत असेल, समजावं आपला वाटोळ करणार आहे, आपलं चांगल्याचं भल्याचा विचार करणार आहे.
काही काही मित्र खूप चांगले आणि काही काही सत्यानाश करणाऱ्या. दुसऱ्यांदा पुन्हा दारू प्यायला लागला. अजून मित्राने सांगितलं, काका तुमचा बाळू आजही दारू पितोय. बाप गेला, पोराच्या कानाखाली वाजवणार तोपर्यंत पोरगा दारू पिलेला होता. बापाचीच गचंडी धरली. बापालाच म्हणला, मला मारायचं नाही ना तर तुमची बरी गत करणार नाही. म्हणले मी हातही उचलतो तुमच्यावर. बापाची गचंडी धरली. बाप ढसा ढसा रडायला लागला. तसाच पडत पडत घरी आला. बायको संध्याकाळी स्वयंपाकाला बसलेली चुली जवळ बसला. ढसा ढसा रडायला लागला. ऐक ना अगं, ज्या लेकरासाठी आपण दोघं नवरा बायको राब राब राबतोय, एखादी वस्तू मला आवडते, बाजारात गेल्याच्या नंतर खावं वाटतं ग, पण त्या वस्तूची किंमत विचारावी. वस्तू खायची इच्छा पण ती वस्तूची किंमत विचारली. त्या वस्तूवाल्यानं सांगितलं ही वस्तू 100 रुपयाची. मनात विचार येतो, 100 रुपयाची वस्तू इथं खाण्यापेक्षा हे 100 रुपये वाचवेल तर माझ्या पोराला कामी येतील. जीव मारून जगतोय त्या पोराला माझी किंमत नाही. त्याने माझी गचंडी धरली, मला जीवच ठेवायचा नाही म्हणला. आत्महत्या करून मरायचे. बाई हुशार होती. स्वामी धनी मुलगा लहान चुकला म्हणून तुम्ही आत्महत्या करणार आहात? अहो, लहान लेकरांना मांदीवर शी केली तर मांदी कापता येत नाही. मुलगानं चूक केली म्हणून त्याच्यासाठी तुम्ही मरणार आहे का? अजिबात नाही. टेन्शन घेऊ नका. पोरगा दारू पितोय ना, त्याची दारू सोडण्याचा मार्ग मी सांगतो. म्हणले काय? अहो, एखादी मुलगी बघा, त्याचं लग्न करा. आपलं ऐकत नसेल पण एखादी पोरगी आल्याच्या नंतर बायकोचं तरी ऐकेल. पण मायबापांना सांगतो, तुम्ही तुमच्या पोराचं चांगलं करण्यासाठी कोणातरी गरीबाचं नशीब फोडताय बरं. नका करत जाऊ. मुलगा जर पीत असेल तर कोण्या गरीबाच्या पोरीचं नशीब नका फोडू टाकू. कारण ती घरात राहून पण तिची तळमळ, तिची बददुआ मरताना सुद्धा आपल्याला लागते बरं. पाया पडून सांगतो. लग्न केलं पोराचं, बायको आली घरात. तिच्याही थोड्या दिवसात लक्षात आलं की ज्याच्या सोबत माझं लग्न झालंय हा दारुडा. पण काही काही मुली संस्कारी असतात, विचार करतात, बाई हा दारू पितोय, या गोष्टीला घाबरून जर का मी चालली गेली तर तिथं माझे काका बाबा माझ्या मायला माझ्या बापाला टोचटोच करतील, ऐकवतील, तुझी पोरीनं संसार केला नाही, इथं येऊन बसली. जसा पण आहे पती परमेश्वर असतो अशी आपल्या धर्माची संस्कृती. मला राहावं लागेल, थोड्या दिवसाच्या नंतर सुधरून जाईल म्हणते. बरेच दिवस निघून गेले पण याचं दारू पिणं बंद होत नाही. बाई संसारात लागली. एक मुलगा झाला. मुलाच्या पाठीवर 2 वर्षात मुलगी झाली. मुलगा आहे 8 वर्षाचा, मुलगी आहे 6 वर्षाची. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा. याचं दारू पिणं बंद होत नाही. एके दिवशी बायकोच्याकडे आला. बायकोला म्हणतोय, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणला. बायको म्हणते, धनी तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पितो, तुम्हाला लाज नाही का वाटत? हा म्हणतोय, मला शहाणपणा शिकू नको, दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई सांगते, स्वामी 2 लेकरं आहेत, एक मुलगा एक मुलगी. या पोरांचं शिक्षणाचं काय ते बघा ना. या पोरांचं पुढे संसाराचं लग्नाची लाईन काय ते बघा ना. दारू पिऊन आतापर्यंत तुम्ही काय कमवलात? माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही. म्हणले, धनी बस झाला आता. हा म्हणतोय, ज्या माय बापानं मला जन्माला घातलं त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? म्हणले, 100 रुपये दे दारू प्यायला. दोघं नवरा बायकोंचा वाद चालू होता. एक नालायक मित्र ती बघत होता गल्लीतला. त्यानं बोलवलंय, भैया इकडे. अरे काय झालं? त्यानं सांगितलं, काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागत होतो दारू प्यायला, माझ्या बायकोने मला 100 रुपये नाही दिले. हा नालायक मित्र म्हणतो, तुझ्या बायकोने 100 रुपये नाही दिले, एक काम कर, दारू प्यायला 100 रुपये मी देतो, पण तुझ्या बायकोला चौकात आणून मार, हिने पुन्हा तुला प्रश्न केला नाही पाहिजे. कदाचित आज तुझी बायको तुला दारू प्यायला विरोध करते, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर तीही मला विरोध करेल. मग तू एक काम कर, तुला दारू प्यायला पैसे मी देतो, पण तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणले. या नालायकाने 100 रुपये दिले. येणारा धमानाही तसंच केलं. दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत घरातून आणलं, भर चौकात आणून बायकोला मारतोय.
भर चौकात बायकोला मारतोय. हा बायको सांगते, धनी बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतो धनी. मला माहिती आहे, मी हिंदू धर्मात जन्माला आली आहे. पती तो परमेश्वर असतो धनी. मला मारायचं असेल तर चार भिंतीच्या आडमध्ये मारून घ्या, पर समाजाच्या समोर नका हो मारू. कारण पूर्ण गावातील लोक बघताय का तुम्ही मला चौकात मारताय. लोक मला कोणत्या नजरेनं बघतील. या पोरीचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी तुमच्या पाया पडते, नका न मारू धनी. ती बाई नवऱ्याच्या पाया पडू पडू विनंती करत होती, पण हा नराधम मारतच होता. 8 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकर सांगत होते, पप्पा नका हो मारू, माझ्या मायला हो, तिला लागते हो, नका मारू हो, एवढं जोरात नका मारू हो पप्पा. या नालायकानं दारूच्या नशेत दोघं लेकरांना दोघं हातात धरली, दोघं लेकरांना फेकून दिली. पुन्हा लाकडी घेतली, बायकोवर धावून गेला. पुन्हा बायकोला मारतोय. बाई सांगते, धनी मला घरात मारून टाका, पण समाजाच्या समोर नका हो मारू. कारण समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय. धनी नका ना मारू, तुमच्या पाया पडतील. हा नराधम मारतच होता. बाई म्हणते, बस लग्न झालं तेव्हापासून या दारुड्याचा संसार करते. बस झालं. दारू पित होता ते सगळं सहन केलं, पण आज तर हदच केली बाई. माझी केस धरून मला चौकात आणून मारतोय. पूर्ण गावातील लोक बघतायत. या लोकांना मी काय उत्तर देणार आहे. समाज मला कोणत्या नजरेनं बघत असेल. बस आता नाही करायचं याचा संसार, आता मला मरायचंय बस. बाईनं शेतीचा मार्ग धरला. शेतीचा मार्ग धरला. कापसाला मारायचा फवारा येतो का, तो डब्बा पडलेला होता. तो पॉइझनचा डब्बा उचलला, ते विष प्राशन करणार, पर नजरेच्या समोर चिमुकली लेकरं आली. बाई आज जर का मी विष प्राशन केलं तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. आजच्या दिवस घरी जाते, आजच्या दिवस घरी जाते, माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालते, नंतर काय विचार करायचा तो करते म्हणलं. बाई घरी गेली. या नराधमानं घरात काहीच राहू दिलेलं नाही. या दुकानदाराच्या कडे गेली, दुकानदाराचे पाय धरले. दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्या घरात काहीच नाहीये, पण आज खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. हे दादा थोडासा गुडाचा कळा, थोडीशी डाळ दे रे, मी मजुरी करेल पण तुझं कर्ज फेडेल. आज माझ्या लेकरांना माझ्या हातून काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायचा. गोड डाळ उधार आणली. बाईनं पुरणाची पोळी बनवली. ताटात पुरणाची पोळी घेतली, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. अश्रून ती ओली चिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवायची. त्या पोराला सांगत होती, बेटा हे दादू, उद्या जर या जगात मी नसेल ना तर ही तुझी बहीण नाही, तू तिच्यापेक्षा 2 वर्षांना मोठा, ही तुझी मुलगी असेल बेटा, तिला सांभाळून घेशील. आणि त्या दिदीला सांगत होती, बेटा तुझा दादा जर तुझ्यावर रागवला ना तर हा भाऊ नाही तुझा बाप असेल, त्याचा बोलण्याचा राग नको धरशील. गेले की दोघे लेकर मायच्या जवळ गेले. आई तू अशी कधीच बोलत नव्हती, आज अचानक अशी काहून बोलते ग. माईने सांगितलं, बेटा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुड आहे रे, कधी कुठं काही सांगता येत नाही. दोघं लेकरांना जीव घालत होती माय. पुन्हा हा दारुडा नवरा दारू पिऊन आला. बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. बाईनं पूर्णाचं ताट बनवलं, पूर्णाची पोळी ताटात घेतली, त्या दारुड्या नवऱ्याच्या समोर ठेवली. त्या नालायकानं पूर्णाची पोळी बघितली, उलट तोंडावर ताट मारून फेकलं. बायको रागवायला लागला. अक्कल आहे का म्हणले तुला, दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागते ते माहितीये का तुला. अजून बायकोला मारायला लागला. बाई म्हणते, बाई घरात काही नसल्यावर याला मी पूर्णाची पोळी खाऊ घालते तरी पण हा मला मारतोय. बस कुठंतरी मी निर्णय बदलला असता, पण आता मला या दारुड्याचा संसार करायचाच नाही. आता बस जीवन संपवायचं.
दोघं लेकरांना जवळ धरून बसली, नवऱ्याची खाट अंगणामध्ये टाकलेली आहे. एकीकडनं मुलगा झोपलेला, एकीकडनं मुलगी झोपलेली. कदाचित त्या लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र होती. दादा, आईन मध्ये रात्र, आईन अर्ध्या रात्री बाई उठली, घरात गेली आणि पॉइझनचा डब्बा ते विष प्राशन केलं आणि भिंतीच्या आडमध्ये बनलेली आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुलगा उठला, इकडे तिकडे पाहतोय, माय काही दिसत नाही. आई माझ्याजवळ झोपली होती, आई गेली कुठं? इकडे तिकडे शोधतोय, माय दिसत नाही. आवाज देतोय, आई, ए आई. आई काही कुठं दिसत नाही. घरामध्ये डोंकून बघितलं तर भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली आहे. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नव्हतं. माय मेली का माय झोपली हे सुद्धा त्या पोराला कळत नाही. ते लेकरू मेलेल्या माईच्या जवळ आलं आणि आईला सांगायला लागलं की 8 वर्षाचं पोरग. आई, आई उठ ना ग बाई. आई, तू आमच्या जवळ झोपली होती, उठून इकडे भिंतीच्या आडमध्ये येऊन झोपली. आई, आमचा असा कोणता गुन्हा झाला का गाई, आमच्यावर रुसली का गे? माय बोलला ग बाई. हे आई, आई बोलला, आमच्या जवळ झोपली होतीस ना, मग इथं येऊन का झोपली? आई, माझं काही चुकलं का ग? हे आई बोलना ग. हे माय. तो पोरगा जोरा जोरात हाक मारत होता, रडत होता. त्याची चिमुकली 6 वर्षाची बहीण उठली. दादा, का रे, काय झालं? दीदी, आईला 1 तासापासून उठवतोय, आई उठत नाही. दीदी, तू तरी उठव गे. दीदी, माय तुला जास्तीचा लाड करते, तुझा आवाज ऐकून तरी माय उठव, तू तरी आवाज दे. नाही दीदी. ती 6 वर्षाची पोरगी मायला सांगते, आई अगं उठ ना गे. आई, दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का गे? ते माय अगं उठ ना. दोघं लेकर रडताय. दोघं लेकरांचा रडण्याचा आवाज गल्लीतल्या बायांनी ऐकला. सगळ्या बाया जमा झाल्या. पोराव, काय झालं? पोरं सांगायला लागले, मावशी, रात्री आमची आई आम्हाला धरून झोपली होती, पण आम्ही सकाळी उठलो तर आमची आई आमच्या जवळ नाही, तर भिंतीच्या आडमध्ये येऊन झोपली. मावशी, कदाचित आमची आई आमच्यावर रुसली असन, आमच्यावर रागवली असन म्हणून उठत नाही. मावशी, तुम्ही तरी उठवा ना माझ्या मायला. हे काकू, तुमचा आवाज ऐकून तरी माझी माई उठल, उठवा ना. त्या गल्लीतल्या बाया सांगत होत्या, हे बाई अगं उठ ना, लहान लहान लेकरं रडताय, तुला दया नाही का ग? हे बाई उठ ना. एक आजी जवळ आली, ती म्हणायला लागली त्या बायांना, वेडी हो, त्या बाईला तुम्ही उठवताय, आरोड्या मारता, पर ती झोपली का मेली ते तर बघा. म्हातारी हुशार होती. म्हातारीनं हाताची नाडी बघितली, हाताची नाडी बघितली ना हातच सोडला. दोघं लेकरं रडत होते. त्या लेकरांना सांगितलं, बेटा, तुमच्या माईला आता उठवून काहीच उपयोग नाही रे. ते पोरं म्हणाले, काका आजी काय झालं? राजा, तुझ्या आईला आता उठवून काही उपयोग नाही रे, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली रे लेका. ते दोघं लेकरं सांगत होते, आजी असं नको ग सांगू, माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी मला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी मला सोबत न्यायची, शेतात जायचे तरी बाजूच्या काकूला सांगायची, बाई मी शेतात जाते, माझ्या लेकरावर लक्ष ठेवा. 1 दिवसासाठी जायची तरी आम्हाला सोबत न्यायची. आजी तू सांगते तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेलेली आई, कोणाच्या भरोश्यावर आणि कोणाच्या विश्वासावर हे माय सांगना. दादा, ज्या लेकरांची माय गेली ना, त्या लेकरांना विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. कारण ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते, आणि ज्याला मायेच नाही ना दादा, त्या लेकराच्याकडे जा, त्या लेकराला विचारा, का रे दादा तुझी माय नाही, तुला जीवन कसं वाटते. कदाचित तसा मुलगा भेटत नसेल ना, माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाच्या रविकिरणकडे या. रविकिरण महाराजांनाच विचारा. महाराज, 2 तास हसवणारा रविकिरण महाराज जेव्हा एकांत मध्ये बसतो ना, 2-2 तास रडतो, कारण माझी पण माय नाही आहे. ज्या लेकराची माय नाही त्याला विचारा माय गेलं दुःख काय असतं.
इथं बसलेल्या माझ्या बहिणी आहेत ना, जोपर्यंत मायबाप तोपर्यंत माहेरा. सासरवरनं नवऱ्याच्या कडून जाते ना, पिशवीमध्ये एक साडी आणि परकर घेऊन जाते. पण मायबाप जर हयात असतील तर तिकडनं 2 पिशव्या भरून आणते दोघा हातांमध्ये. समजावं या ताईचे मायबाप हयात आहे. इकडनं साडी परकर घेऊन गेली आणि तिकडनं तेवढं साडी आणि परकर घेऊन येते. समजावं, विचारायची गरजच नाही बाई तुझे मायबाप हयात आहे का. समजावं या पोरीचे मायबाप नाही. मायबाप गेल्याचं दुःख ज्याची माय नाही त्यालाच कळेल. पोरगी रडत होती, माय कोणाच्या भरोश्यावर गे आई, कोणाच्या विश्वासावर सोडले गे आई, बोल ना. पोरगी सांगत होती, हे ताटा तूट झाली आज, हे ताटा तूट झाली आज, गाई वासराची नेलीस देवा तू आई लेकराची. कुणावर विसावी कुठे हट्ट घ्यावा, छंद लाड माझा कोणी पुरवावा. कुणावर रुसावे कुठे हट्ट घ्यावा, छंद लाड माझा कोणी पुरवावा. आगवी जवावी माझ्या अंतराची, नेलीस देवा तू आई लेकराची. ज्या लेकराची माय गेली ना, ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. ज्याचं जडतं ना त्यालाच कळतं. पोरगा हक्क मारत होता, हे कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लडक्याला. अग 9 महिने आणि 9 दिवसाची वारी कशी गेली, संकट तुझला आले असता पदरा बांधलेली. सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या पाखराला. दादा, दोघं लेकरं रडत होती, गल्लीतल्या बाया रडत होत्या. तो दारुडा माणूस, त्याच्या लक्षात आलं मी माझ्या बायकोला दारूच्यासाठी चौकात मारलं, म्हणून माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता तिचे माहेरचे लोक येतील, माझं बरं करणार नाही. याने सुद्धा घाई अरण्याचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने पण आत्महत्या केली. या नालायकाला मरायचंच होतं तसं, पण या नालायकामुळे एका पतिव्रतेला मरावं लागलं. आज सगळा सत्यानाश कशामुळे झाला भावा? आज सगळा सत्यानाश संदीप दादा साहेब फक्त दारूमुळे झाला. कशामुळे? फक्त दारूमुळे. अरे दादा, दारू काय सत्यानाश करते? दोघं मायबाप मेले. मरत असताना एक शब्द सांगतो, आपण सहज सुटका करून घेतो जीवनाची, पण आपल्या लेकरांचे काय हाल होतात कधी बघितलंय का? त्या लेकरांचे काय हाल झाले असतील. 8 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी, जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत बरे दादा, नाहीतर कोणी कोणाचं नसते. मायबाप आहे तोपर्यंत जग आपलं, पण मायबाप नसल्यावर आपले पण आपले होत नाही. पोळ्याचा सण होता प्रत्येकाच्या घरामध्ये. महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सण म्हणजे इतका मोठा उत्सव असतो शेतकरीचा. पोळ्याचा सण म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणाची पोळी बनते आणि प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी होती. पण या घरामध्ये 8 वर्षाचा भाऊ आणि 6 वर्षाची बहीण यांच्या घरात पुरणाची पोळी बनवणार कोणीच नाही. या पण ती 6 वर्षाची दिदी त्याच्या दादाला सांगत होती, दादा बघ ना, प्रत्येक घरामध्ये पुरणाची पोळी होती. दादा मला पण पुरणाची पोळी खायची रे दादा. 8 वर्षाचा भाऊ सांगत होता, दिदी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक लेकराची माय असेल, प्रत्येक पतीची पत्नी असेल, प्रत्येक भावाची मोठी बहीण असेल, प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी. मी 8 वर्षाचा, तू 6 वर्षाची, आपल्या घरात पुरणाची पोळी बनवणारी मायच नाही. त्या पोरानं पर्याय व्यवस्था शोधली. एक बैल गल्लीतून फिरत होता, त्या बैलाची दोरी धरली. तो बैल मारायला येत होता,
दोरी हिसकावून पुन्हा पडायचा. हा पोरगा पडत पडत जायचा, पुन्हा दोरी धरायचा. तो बैल मारायला यायचा, अजून दोरी सोडायचा. अजून पुढे गेला की पडत पडत जायचा, त्या बैलाची दोरी धरायचा. असे बसलेले बाबांसारखे एक महात्मा बसलेले, त्यांनी सांगितलं का रे का, अरे तो बैल तुला शिंग मारेल, त्याची तुला जखम होईल. म्हणले सोड, त्या बैलाला नको धरूस. त्या 8 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्या पोरानं सांगायला सुरुवात केली, बाबा हा बैल मला मारेल, हा बैल मारकाय मला कळतंय बाबा. हा मारका बैल घेऊन फिरतोय ना बाबा, हाऊस म्हणून नाही. माझ्या घरामध्ये माझी बहीण आहे, ती 6 वर्षाची, माय नाही बाप नाही बाबा. माझ्या 6 वर्षाच्या बहिणीला प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी होते हे कळतंय. तिला पुरणाची पोळी खायची बाबा, मी पुरणाची पोळी बनवू शकत नाही. हा मारका बैल हाऊस म्हणून घेऊन फिरत नाही बाबा, पोळ्याचा सणा हा बैल घेऊन फिरेल. कोण्या ताई माईला दया येईल, या नंदीची पूजा करेल ना, या नंदीला घासभर पुरी खाऊ घालेल, तर ती घासभर पुरी मला पण देईल. आणि तेवढी घासभर पुरी मी माझ्या दीदीला घेऊन जाईल बाबा. एवढ्यासाठी हा मारका बैल घेऊन फिरतोय. त्या लेकरांना बिचारा मायबाप गेल्याचं दुःख. आणि पिणाऱ्या भावाला माझा प्रश्न असेल, जर तुझ्या जीवनामध्ये तुझ्या एका शोकामुळे जर तुझ्या लेकराचे, तुझ्या मायबापांचे किंवा तुझ्या पत्नीचे हाल होत असतील, तर एकदा बसून स्वतःला प्रश्न कर, राजा तू करतोय तो पुण्याचा मार्ग आहे का? प्रत्येक तरुण भावाला विनंती असेल, व्यसन करू नका दादा हो. जीवन जगत असताना आनंदाने जीवन जगा. हा जन्म पुन्हा पुन्हा नाहीये. काही लोक म्हणतात, महाराज दारू पिल्याच्या नंतर टेन्शन विसरतो माणूस. भैया टेन्शन तात्पुरतं विसरतो, पण जेव्हा उतरते तेव्हा डबलचं टेन्शन होतं. इथून कुठं कळते? काहींना सांगावं वाटते, दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती, अपने पल्लो का दाम खरच की मुने मथी आ जाती. अरे नशाच करायची असेल ना, नशाच करायची असेल तर आमच्यासारखी नामचिंतनाची नशा करा. हा, जाम पर जाम पीने से क्या फायदा भैया, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, शाम पियोगे सुबह उतर जाएगी, हरि नाम का एक प्याला पीले बंदे, तेरी जिंदगी सवर जाएगी. माझ्या कीर्तनातून हा महत्वाचा संदेश होता आजचा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. पुनश्च तरुण भावांना सांगेल, धन्यवाद भैया की तुम्ही रामनवमीच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन केलं. सगळ्यांना त्रिवार नमन. माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील तर बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात तोल गेला असेल, सगळ्यांची पाया पडून जाहीर माफी मागतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय? ज्ञानेश्वर माऊली. माऊली